नमस्कार सर्वांना. मिशन आरंभ अंतर्गत जिल्हास्तरीय ऑनलाईन तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. माझं नाव आहे अनिता राजेंद्र देवकर. माझी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमालतांडा. आता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहेत. म्हणजे तुम्हाला दिवाळीसाठी 5 दिवस सुट्ट्या होत्या. तुम्ही दिवाळीची खूप मजा केली असेल, अभ्यास केला नसेल, पण आजपासून आपला आज पहिला तास सुरू होतोय, म्हणजे या महिन्यातील दिवाळीच्या सुट्टीनंतरचा. तर माझ्याकडे विषय दिलेला आहे भाषा. भाषा या विषयाची 2021 ची प्रश्नपत्रिका ही आज आपण सोडून घेणार आहोत. तर भाषा या विषयामध्ये एकूण 25 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांना असतो. म्हणजे एकूण गुण असतात 50 गुण आणि एक प्रश्न बरोबर आला तर आपल्याला दोन गुण मिळतात. मग आपल्याला पेपर सोडवताना जास्तीत जास्त आपले प्रश्न कसे बरोबर येतील हे आपल्याला पाहायचं असतं. तर या भाषा विषयामध्ये एकूण घटक आहेत 4. पहा मी इथे लिहिलेले 4 घटक आहेत आणि याचे उपघटक आहेत 28. तर घटक कोणते आहेत मी हे तुम्हाला थोडक्यात सांगते. पहिला घटक आहे वाचून संकल्पना स्पष्ट करणे. मग याच्यामध्ये काही उपघटक येतात. याचा भारांश दिलेला आहे 24%. दुसरा घटक आहे कार्यात्मक व्याकरण. याचा भारांश आहे 20%. त्यानंतर तिसरा घटक आहे भाषेचा व्यवहारात उपयोग. याचा भारांश आहे 24%. आणि चौथा घटक आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. याचा भारांश आहे 32%. तर आपण अभ्यास करताना या भारांशानुसार अभ्यास जर केला की कुठला घटक किती मार्काला जास्त, किती भारांश त्याचा जास्त आहे, किती मार्काला याच्यावर प्रश्न येतील, तर निश्चित आपल्याला याचा फायदा नक्कीच होईल. तर आता आपण 2021 ची प्रश्नपत्रिका सोडवून घेऊ. पहा 2021 ची प्रश्नपत्रिका. तर प्रश्न क्रमांक 1 ते 5 साठी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. तर पहिला प्रश्न आहे पुढील वाक्यात असलेले विरामचिन्ह दर्शवणारा पर्याय निवडा. तर खाली वाक्य आहे, सर्वांनी लक्षपूर्वक वाक्य वाचायचं. शिवानी 2 तास न थकता बोलायची. तर आपल्याला आपण ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस आपण विरामचिन्ह हा घटक शिकलेलो आहे. मग विरामचिन्हामध्ये आपल्याला किती प्रकार येतात? प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, परत स्वल्पविराम, पूर्णविराम, संयुक्त चिन्ह. तर मग ते केव्हा वापरायचं? मग पहिल्यांदा आपण हे वाक्य वाचलं, शिवानी 2 तास न थकता बोलायची. तर यामध्ये आपल्याला 2 विरामचिन्ह दिसतात. मग ते कोणते हे आपल्याला माहिती पाहिजे. मग इथे पर्याय दिलेला आहे त्यांनी. पहिला पर्याय आहे संयोग चिन्ह, दुसरा पर्याय आहे अपसारण चिन्ह, तिसरा पर्याय आहे उद्गार चिन्ह आणि चौथा पर्याय आहे प्रश्नचिन्ह. तर आपल्याला माहिती आहे की आपण प्रश्नचिन्ह केव्हा देतो? ज्यावेळेस एखादा प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस आपण प्रश्नचिन्ह देतो. आणि उद्गार चिन्ह केव्हा देतो? की जेव्हा एखाद्याच्या तोंडून येणारा उद्गार मग ते भीतीदायक असेल, आश्चर्यचकित असेल, त्यावेळेस आपण उद्गार चिन्ह वापरतो. आणि अपसारण चिन्ह आपण त्यावेळेस वाक्य अर्धवट असेल त्यावेळेस अपसारण चिन्ह वापरलं जातं. आणि संयुक्त चिन्ह 2 शब्द जोडताना संयुक्त चिन्ह वापरलं जातं. मग ह्या वाक्यामध्ये पहा, शिवानी 2 तास न थकता बोलायची. मग याच्यामध्ये 2 हे जे 2 शब्द आलेले त्यामध्ये एक चिन्ह वापरलेले अगदी रेषेसारखं दिसत, त्या चिन्हाला संयोग चिन्ह असे म्हणतात. म्हणजे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 संयोग चिन्ह हे बरोबर आहे. दुसरा प्रश्न, पुढील पैकी निश्चितपणे नपुंसकलिंगी नामाचा पर्याय निवडा. पहा आता प्रश्न किती वाचायचा. नपुंसकलिंगी, मग आपल्याला लिंगाचे प्रकार माहिती आहे. लिंग कोणते आहेत? पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. मग पुल्लिंग केव्हा वापरतो? ज्यावेळेस त्या शब्दावरून आपल्याला तो हे प्रत्यय वापरतो आणि पुल्लिंग नामाचा बोध होतो त्यावेळेस आपण पुल्लिंग वापरतो. आणि स्त्रीलिंगी त्या एखाद्या शब्दावरून आपल्याला ती हे प्रत्यय वापरतो त्यावेळेस आपल्याला स्त्रीलिंग आहे हे कळतं. आणि नपुंसकलिंगीसाठी आपण
ते हे प्रत्यय वापरतो. तरी आपल्याला 4 पर्याय दिलेले. पहिला पर्याय आहे आसूड, दुसरा आहे कोंडे, तिसरा आहे गोंडे आणि चौथा आहे वशिंडे. तर आसूड आसूड हे काय आहे? पुल्लिंग. कोंडे कोंडे हा शब्द आपण एखाद्या वाक्यानुसार वापरलेला असतो. मग त्या वाक्यामध्ये जर तो पुल्लिंगी अर्थाने आला तर तो पुल्लिंगी वापरला जातो आणि स्त्रीलिंगी अर्थाने जर तो शब्द आलेला असेल तर स्त्रीलिंगी अर्थ वापरला जातो. म्हणजे कोंडे हा शब्द पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी या दोन्ही लिंगामध्ये तो वापरला जातो. तसंच गोंडे गोंडे हा शब्द सुद्धा पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी या दोघांमध्ये पण वापरला जातो. पण वशिंडे वशिंडे हा शब्द फक्त नपुंसकलिंगी नामामध्ये वापरला जातो. मग प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पहा पुढचा तिसरा प्रश्न. पुढील पैकी एक वचन अनेक वचनाची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता? तर आपण प्रश्न वाचताना पहिल्यांदा लक्षात घ्यायचे आपल्याला चुकीची विचारली की बरोबर विचारली. मग इथं अयोग्य जोडी म्हणजे काय? तर चुकीची जोडी. मग आपण हा प्रश्न नीट वाचल्यानंतर खाली त्याचे पर्याय व्यवस्थित वाचायचे आणि लक्षात घ्यायचं. पहा इथं पर्याय दिलेले कौल कौले, दुसरा आहे पातळ पातळे, तिसरा आहे शिंग शिंगे, चौथा आहे डोकं डोके. पण आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे अयोग्य जोडी. अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी. तर कौल कौले हे बरोबर आहे. दुसरं आहे पातळ पातळे हे पण बरोबर आहे. शिंग शिंगे हे पण बरोबर आहे. म्हणजे आता एकच पर्याय राहिलेला आहे डोकं डोके म्हणजे ही चुकीची जोडी आहे. मग प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढे पहा प्रश्न 4. पुढील पैकी वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ यांची चुकीची जोडी कोणती? मग मुलांनो पहा आपल्याला वाक्प्रचार माहिती पाहिजे. वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ म्हणजे आपण अभ्यास करतो त्यावेळेस हे काय पाठांतराच्या गोष्टी नाहीये, आपल्याला सरावाने येणाऱ्या गोष्टी आहे. मग आता आपल्या सगळ्यांचा अभ्यास खूप झालेला आहे. आपण रोज एकदा तरी वाक्प्रचार त्यांचे अर्थ म्हणी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे वाचले पाहिजे. कारण वाचल्यानंतर त्या पुन्हा पुन्हा वाचून लक्षात राहतात. तर याच्यामध्ये पहा पहिला पर्याय आहे तत्पर असणे तयार असणे, दुसरा फैलावणे जोराने ओरडणे, तिसरा आहे दूरदुरणे हलणे, चौथा आहे नांग होणे आग होणे. तर आपल्याला जर माहिती असतील वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ तर आपल्याला काय लक्षात येईल की यातली चुकीची जोडी कोणती आहे? तर पहिलं पहा तत्पर असणे म्हणजे तयार असणे. हा पर्याय बरोबर आहे. कारण तत्पर असणे या वाक्प्रचाराचा अर्थ तयार असणे होतो. दुलदुलणे दुलदुलणे म्हणजे काय? हलणे. हा पण पर्याय बरोबर आहे. दाव होणे दाव होणे म्हणजे काय? हलणे. हा पण पर्याय बरोबर आहे. मग दुसरा पर्याय फैलावणे. मग फैलावणेचा अर्थ काय होतो? तुमच्या लगेच लक्षात येईल फैलावणे म्हणजे पसरणे आणि ही जोराने ओरडणे. मग फैलावणे म्हणजे जोराने ओरडणे म्हणजे ही जोडी चुकीची आहे. म्हणजे आपला प्रश्न क्रमांक 4 जो आहे चुकीच्या वाक्प्रचाराची जोडी कोणती? तर याचं उत्तर आहे फैलावणे म्हणजे जोराने ओरडणे. हा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर याचं बरोबर आहे. आता पुढील प्रश्न पहा चौकटीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील तिसऱ्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास सविता समानार्थी शब्द मिळेल. पहा आपल्याला पेपरला म्हणजे हा स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्याला कधीच हा प्रश्न विचारला जात नाही की एखादी म्हण दिली आणि त्याचा अर्थ विचारला असं कधीच होत नाही. एकतर आपल्याला म्हण ही नेहमी शब्दकोड्यामध्येच विचारलेली. आजपर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हण ही नेहमी शब्दकोड्यांमध्ये विचारलेली. तर मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं? त्यांनी एकच प्रश्न नाही विचारलेला तर एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारलेले. एक तर म्हण तयार करायची, नंतर ती म्हण तयार केल्यानंतर त्याच्यातले कोणते अक्षर घ्यायचे की त्या अक्षरांचा सविताचा समानार्थी शब्द मिळेल. मग आपल्याला याच्यामध्ये सविता म्हणजे काय आणि त्याला समानार्थी शब्द कोणता असेल हे माहिती पाहिजे तेव्हा याचं उत्तर आपल्याला बरोबर येईल. तर
पहा मी आता या चौकटीमध्ये जे अक्षर लिहिलेले या अक्षरांचं वाचन करते. न खे वी वी क खे जे दे ते दे र. पहा आता मी या चौकटीतील सर्व अक्षरांचं वाचन केलं. मग याच्यामध्ये नोंद कोणती तयार होती? तुम्ही केलीच असेल तयार एवढ्या वेळात कोणती आहे ती. तर याची म्हण तयार होते, जे न देखे रवी ते देखे कवी. मग आता ही म्हण आपण काय करायचं, कागदावर लिहून घ्यायची आणि त्या प्रत्येक अक्षराला एक नंबर द्यायचं. म्हणजे जे त्याला 1 नंबर, न 2 नंबर, दे 3 नंबर, खे 4 नंबर, र 5 नंबर, वी 6 नंबर, ते 7 नंबर, दे 8 नंबर, खे 9 नंबर, क 10 नंबर आणि वी 11 नंबर. मग आपण या प्रत्येक अक्षराला एक नंबर दिलेला आहे. मग आपल्याला आता पुढचा प्रश्न एक तर सोडवला, पण त्याच्यात असणारा दुसरा प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला. मग सविता, मग सविता कशाला समानार्थी वापरतात हे आपल्याला माहिती पाहिजे. मग सविता हा शब्द आपण रवी, सूर्य, भास्कर, दिनकर यासाठी हा समानार्थी शब्द वापरलेला आहे. म्हणजे सूर्याचे हे समानार्थी शब्द आहे. मग आपल्याला इथं आता तुम्ही म्हणलेली आहे, मग रवी, रवी हा शब्द काय होतो? मग तुम्ही जर पाहिलं रवी या शब्दाचे क्रमांक कोणते 5 व 6. पण उत्तर जर पाहिलं ना आपण पर्याय दिलेले, तर त्यामध्ये पहिला पर्याय आहे 6वे व दुसरे. मग इथं 5वा 6वं ते तर नाही. दुसरा पर्याय आहे 5वे व 11वे. मग इथं 5वा आणि 11वा तर नाहीये. मग तिसरं 6वे व 4थे हा पण पर्याय नाहीये. आणि चौथा आहे 3रे व 5वे. मग आपण अशा वेळेस काय करायचं, की रवी हा 5 आणि 6 मध्ये येतो. तर वी हे अक्षर या म्हणीमध्ये डबल आलेले. मग ते किती नंबरला आलेले? ते 11 नंबरला आलेले. मग आपण 5 व 11 या क्रमांकाचे अक्षर लिहून पण रवी हा शब्द तयार होतो. मग त्या एका पर्यायात शोधायचं 5 व 11. तर ते आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे ही म्हण तयार होते, जे न देखे रवी ते देखे कवी. यातील सविता याचा समानार्थी शब्द 5 व 11 क्रमांकाची अक्षरे घेतल्यावर मिळतो. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढे पहा, प्रश्न क्रमांक 6 ते 8 साठी सूचना. प्रश्न नीट वाचा. पुढील वाक्यांचा एक सुसंगत परिचय तयार होण्यासाठी योग्य उत्तराचे पर्याय निवडा. पहा आता इथे लक्षात घ्या मुलांनो, की सुसंगत वाक्याचा परिचय करायचा आहे आपल्याला. इथं गडबड करायची नाही, कारण 6 ते 8 साठी सूचना दिलेली आहे. मग आपल्याला यासाठी 6 नंबरचा प्रश्न, 7 नंबरचा प्रश्न आणि 8 नंबरचा प्रश्न असे आपल्याला तीनही प्रश्न वाचावे लागतील. कारण सुसंगत वाक्याचा परिचय होण्यासाठी त्यांची एकमेकांशी सांगड घातलेली असेल आणि तरच त्याचं उत्तर आपल्याला येतं. आपण जर एकच प्रश्न वाचला आणि आपण लगेच त्याचं उत्तर लिहू शकतो आपल्या मनाने, पण ते चुकणार. म्हणून आपण काय करायचं, तीनही प्रश्न पहिल्यांदा वाचून घ्यायचे आणि नंतर त्यांचं उत्तर शोधायचं. तर मी आता पहिल्यांदा हे तीनही प्रश्न वाचून घेते. प्रश्न क्रमांक 6. आज सारसार मुलांनी टिंब टिंब होती. मग याचे पर्याय दिलेले आहेत 4. आनंदी, खेळत, दुःखी, गजबजली. तर आपल्याला लगेच याचं उत्तर द्यायचंय का? तर नाही. मग आपण 7 नंबरचं वाचायचं. निमित्त होते टिंब टिंब. मग याचे पण आपण 4 पर्याय वाचायचे. दिवाळीचे, बालमेळाव्याचे, उन्हाळ्याचे, सुट्टीचे. तरी पण आपण याचं उत्तर द्यायचं नाही, कारण आपल्याला कुठलाही पर्याय याच्यामध्ये बसू शकतो. आणि 8वा प्रश्न वाचायचा. बालदिनाचे औचित्य साधून मुलांनी आज टिंबटिंब करण्याचे ठरवले. पहा मुलांनो, 6 आणि 7 मध्ये आपल्याला समजलं नाही, पण 8वा प्रश्न वाचल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येईल इथं दिलेले बालदिनाचे. लगेच लक्षात आलं असेल की त्याचं उत्तर बालदिनाचं यावर आधारित आहे. मग आता खाली पर्याय याचे रडखाणे, धमाल, त्रास आणि अभ्यास. मग बालदिन या शब्दाची सांगड या परिषदामध्ये घातलेली
दिली आहे. तर मग याच्यावर आधारित आपल्याला वरच्या प्रश्नांची 8 वर आधारित आपल्याला 7चं उत्तर मिळेल. निमित्त होते इथं खाली बालदिनी बालदिनी म्हटल्यानंतर निमित्त दिवाळीची का तर निश्चित येणार नाही. बालमेळाव्याचे उन्हाळ्याचे आणि सुट्टीचे उन्हाळ्याचे पण येणार नाही, सुट्टीचे पण येणार नाही. बालदिन आहे म्हणून निमित्त होते बालमेळाव्याचं. मग आपल्याला 8 वरून 7चं उत्तर मिळालं आणि मग यावरूनच आपल्याला 6चं उत्तर पण मिळणार आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 6 काय आहे? आज सारसबाग मुलांनी टिंबटिंब होती. मग आनंदी होतील का तर नाही येणार. खेळत होतील का तर नाही येणार. दुःखी होतील का तर नाही येणार. आज सारसबाग मुलांनी गजबजली होती. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. निमित्त होते. आता आपण खाली याच्यावर लगेच लक्षात आलेले आपल्याला दिवाळीचे होते का तर नाही. उन्हाळ्याचे होते का नाही. सुट्टीचे होते का तर नाही. निमित्त होते बालमेळाव्याचे. खाली पहा 8वा प्रश्न म्हणजे याचं पर्याय 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 8वा पहा बालदिनाचे औचित्य साधून मुलांनी आज टिप्पटिप्प करण्याचे ठरवले. रडगाणी करण्याचं ठरवलं का तर नाही. त्रास करण्याचं ठरवलं का तर नाही. अभ्यास करण्याचं ठरवलं का निश्चित नाही. मग मुलांनी धमाल करण्याचे ठरवले. मग प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. झालं आपला सुसंगत वाक्याचा परिषद यावर आधारित हे 3 प्रश्न आपले बरोबर आले. तुम्ही जर अशा प्रकारे सोडवलं तर नक्कीच तुमचे हे 3ही प्रश्न बरोबर येतील. आता पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. पुढे दिलेल्या वाक्यातील चुकीचा भाग असलेला पर्याय ओळखा. आपल्याला आता चुकीचा भाग ओळखायचा आहे याच्यामध्ये. मग त्यासाठी आपण हे वाक्य व्यवस्थित नीट वाचायचं. मग आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये चुकीचा भाग कोणता आहे. तर मी वाक्य असते सर्वांनी लक्ष द्या. आई म्हणाली अगं दीपा तुझं कुणाशी बिनसलंय का तर पहा या आई म्हणाली हा एक गट तयार केला आणि याला अ हे नाव दिलं. अगं दीपा याला ब नाव दिलं. तुझं कुणाशी याला क गट नाव दिलं. बिनसलंय का याला ड गट नाव दिलं. तर मग याचं पहा याचं कसं तयार होतं. आई म्हणाली तुझं कुणाशी बिनसलंय का असं वाक्य तयार होतं. मग याच्यामध्ये नको असलेला भाग म्हणजे चुकीचा भाग कोणता येतो तर तो येतो अगदीपा. मग अगदीपा याचा ब गट ब गट तयार केलेला आहे. ब नाव दिलेले म्हणजे पर्याय क्रमांकामध्ये ब शोधायचा आपण किती नंबरला आहे. 1 नंबरला आहे अ, 2 नंबरला आहे क, 3 नंबरला आहे ब आणि 4 नंबरला आहे ड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढे पहा प्रश्न 10वा. पुढीलपैकी समानार्थी शब्दाची अचूक जोडी असलेला पर्याय ओळखा. तर मुलांनो आपल्याला माहिती पाहिजे आपण तुम्ही अभ्यास केलेलाच आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द. तर हे आपण रोज जर एकदा डोळ्यात घालून घातले रोज जर एकदा वाचले आपल्याला लगेच लक्षात येईल की कोणत्या शब्दाचा अर्थ काय होतोय किंवा त्याला कुठला समानार्थी शब्द आहे. यासाठी आपल्याला सरावाची खूप गरज आहे. तर इथे पहा 4 शब्द दिलेले त्यापैकी आपल्याला अचूक अचूक म्हणजे काय जो चुकीचा नाहीये बरोबर असणारी जोडी शोधायची. तर मी पर्याय असते पहिला आहे धूम. धूम म्हणजे पत्ता. उत्तुंग उत्तुंगचा अर्थ दिला इथं उत्सुक. धनी श्रीमंती समर्थन खंबीर. तर पहा याच्या आपल्याला अर्थ माहित पाहिजे समान असणारे. तर समर्थन समर्थनला दिलेला आहे खंबीर. तर समर्थनचा अर्थ काय होतो पाठिंबा. धनी इथं दिलेला आहे धनी म्हणजे श्रीमंती दिलेला आहे पण धनीचा अर्थ काय होतो मालक म्हणजे हे पण चूक आहे. उत्तुंग उत्तुंग म्हणजे काय उंच. इथं दिलेलं आहे उत्सुक म्हणजे ही पण चुकीची आहे. मग बरोबर कोणती आहे शेवटी राहिली धूम. धूम म्हणजे पत्ता म्हणजे ही जोडी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढे पहा प्रश्न
क्रमांक 11. निरुत्साह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. निरुत्साह हा शब्द दिलेला आहे आणि खाली काय दिलेले 4 पर्याय दिलेले. तर कंटाळा, पहिलं काय दिलंय कंटाळा, दुसरं काय दिलं थकवा, तिसरं काय दिलं हुरूप आणि चौथं काय दिलं आनंद. तर निरुत्साह याचा विरुद्धार्थी शब्द कंटाळा येईल का रे? नाही. थकवा येईल का? तर नाही येणार. निरुत्साहाचा आनंद आनंद हा येईल का? तर नाही. निरुत्साह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे हुरूप. हुरूप म्हणजे हा पर्याय क्रमांक 3. मग प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. क स र ला उ या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पाणी या अर्थाचा शब्द तयार होईल? पहा मुलांनो, आपल्याला या अक्षर दिलेले म्हणजे याच्यापासून एक अर्थपूर्ण असा शब्द तयार होतो. या अक्षरांची आपल्याला जुळणी करायची, अशा प्रकारे जुळवाजुळव करायची की एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. तर पहा याच्यापासून तयार होतो कलाकुसर हा शब्द तयार होतो. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये त्यांनी दोन प्रश्न विचारलेले, आपल्याला 2 उत्तर शोधायचे. मग आता एक शब्द तयार केला तुम्ही कलाकुसर, तर मग असे किती क्रमांकाचे अक्षर घ्यायचे की पाणी या अर्थाचा शब्द तयार होईल. मग पहिल्यांदा आपल्याला पाणी पाणी याचा काय अर्थ होतो हे माहिती पाहिजे. मग पाणी याचे जर त्याला दुसरी वेलांटी असेल तर त्या शब्दाचा अर्थ वेगळा झाला असता. पहिली वेलांटी दिलेली आहे मग याचा अर्थ वेगळा होतो. तर मग पाणी हा शब्द कर मस्त यासाठी वापरला जातो. तर मग आपण कलाकुसर या शब्दामध्ये यांना अक्षरांना नंबर द्यायचे. क ला 1 नंबर, ला 2, उ ला 3, स ला 4 आणि र ला 5. मग पहिलं आणि 5वं हे जर अक्षर घेतलं तर कर हा शब्द तयार होतो. कर म्हणजे हस्त, हस्त म्हणजे पाणी. म्हणजे प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढील प्रश्न पहा. पुढे दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून ओळखा. पहा नीट वाचा बरं का. अलंकारिक शब्द आपण आता अभ्यास करताना शिकलेलोच आहे अलंकारिक शब्द. मग अलंकारिक शब्द कशाला म्हणतात आणि व्यवहारात पण त्याचा वापर होतो हे पण आपण सरावाने आपल्या लक्षात येतात. सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणे. पहा काय प्रश्न विचारलाय, सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणे या वाक्यासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरला जातो? तर पहा इथं पर्याय दिलेले आहेत 4. पांढरा हत्ती, द्राविडी प्राणायाम, नसती उठाठेव, चांडाळ चौकडी. तर आपल्याला पहा या सगळ्यांची अर्थ माहिती पाहिजे तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येईल याचं उत्तर कोणतं आहे. चांडाळ चौकडी म्हणजे काय? दुष्ट माणसांची झूप. नसती उठाठेव म्हणजे काय? काम नसताना केलेली धडपड. पांढरा हत्ती हा शब्द केव्हा वापरला जातो? एखादा खूप खर्चिक माणूस असेल किंवा खर्चिक यासाठी तो शब्द वापरला जातो. आणि द्राविडी प्राणायाम म्हणजे काय? सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणे यासाठी द्राविडी प्राणायाम हा शब्द अलंकारिक शब्द वापरला जातो. म्हणजे प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 14वा. पुढीलपैकी प्राणी व त्यांचे घर दर्शवणारी चुकीची जोडी पर्यायातून निवडा. आपल्याला प्राणी आणि त्यांचं घर याचा आपण हा घटक शिकलेलो आहे. म्हणजे आपल्याला माहिती सर्वात सोपा प्रश्न असतो हा. थोडेसे वाचन केलं का सारखं लगेच आपल्या लक्षात येतं. तर इथं दिलेले पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे घोडा पागा, 2 साप बीड, 3 ससा ढोली, 4 कोंबडी कुऱ्हाडी. तर मग आपल्याला माहिती आहे घोड्याच्या घराला काय म्हणतात? पागा. साप कुठे राहतो? बीड. कोंबडी कुठे राहते? कुऱ्हाडी किंवा कोंबडीच्या घराला काय म्हणतो आपण? कुऱ्हाडी. मग ससा ढोलीत राहतो का? तर नाही. ससा कुठे राहतो? ससा बिळामध्ये राहतो. म्हणजे इथे चुकीची जोडी आलेली आहे. ससा ढोली दिलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 याचं उत्तर आहे
पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 15. ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. तर आपल्याला माहिती पाहिजे तर दिले 4 पर्याय: मासिक, पाक्षिक, वार्षिक, नियतकालिक. मग मासिक म्हणजे काय? मासिक म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे, त्याला मासिक म्हणतात. पाक्षिक म्हणजे काय? दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्याला पाक्षिक असे म्हणतात. आणि वार्षिक वार्षिक म्हणजे काय? दरवर्षी प्रसिद्ध होणारे. आणि नियतकालिक म्हणजे काय? ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे. मग ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे त्याला नियतकालिक असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 16. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध. साहिल्या विविध नाना कळा, साहिल्या विविध नाना कळा. या काव्यपंक्ती पुढीलपैकी कोणी रचल्या आहेत? पर्याय दिलेले आहेत 4. संत नामदेव, संत जनाबाई, संत सेना महाराज, संत एकनाथ. तर ह्या काव्यपंक्ती रचलेल्या आहेत संत नामदेव यांनी. म्हणून प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संत नामदेव. प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी लेख व लेखक यांची अचूक जोडी ओळखा. मग मुलांनो, यासाठी हे एकदम सोपा प्रश्न असतो. यासाठी आपल्याला आपल्या 5वीच्या भाषा विषयातील पुस्तकातील की सर्व धडे, त्यांचे लेखक, सर्व कविता, त्यांच्या कवी किंवा कवयित्री हे आपले तोंडपाठच पाहिजे. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर निश्चित बरोबर येणार. तर तिथे दिलेले 4 पर्याय दिलेले. पहिला आहे ढोल. ढोलचे लेखक दिलेले आहेत त्यांनी द मा मिरासदार. जनाई जनाई पाठाचे लेखक सांगितले यांनी सदाशिव माळी. 3. कठीण समय येता मनोहर भोसले. 4. कारागिरी या पाठाचे लेखक सांगितले श्रीराम. इथं दिलेला आहे श्रीराम पचिंद्रे. पण या 4 पैकी अचूक म्हणजे बरोबर असणारी एकच जोडी आहे. मग त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे ढोल हा पाठ कोणी लिहिलेला आहे हे आपल्याला माहिती आहे का? संजय लोहत्रे यांनी हा पाठ लिहिलेला आहे. पण इथं तर दिलेला आहे द मा मिरासदार, म्हणजे ही पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. दुसरा आहे जनाई. इथं दिले सदाशिव माळी. मग जनाई हा पाठ सदाशिव माळी लिहिला का? तर नाही. त्याचे लेखक आहेत शंकर पाटील. म्हणजे हा पर्याय क्रमांक 2 पण चुकीचा आहे. नंतर पर्याय क्रमांक 4 पहा. कारागिरी. कारागिरी लिहिलेला आहे श्रीराम पचिंद्रे इथं दिले. पण त्यांनी लिहिला का? तर नाही. कारागिरी हा पाठ डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी लिहिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 पण चुकीचे आहे. मग राहिलं कोण आता? पर्याय क्रमांक 3. कठीण समय येता मनोहर भोसले. बरोबर, एकदम बरोबर. कठीण समय येता हा पाठ मनोहर भोसले यांनी लिहिलेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढे पहा. प्रश्न क्रमांक 18 ते 20 साठी सूचना दिलेल्या आहेत. तर आपल्याला उतारा दिलेला आहे आणि तो उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे. मग आपण पेपरला उताराच्या वेळेस वाचतो त्यावेळेस एकदा नाही तुम्ही 2दा लक्षपूर्वक वाचा. कारण उतार्यामध्येच त्या प्रश्नांची उत्तरं दडलेली असतात. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. तर मी आता उतारा वाचते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि समोर पहा. पण डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे. त्याची लांबी सुमारे 10 फूट असते. त्याचे तोंड पक्षाच्या चुचीसारखे असते. त्याचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी 30 मैल असतो. काही वेळा तर ते ताशी 40 ते 60 मैल वेगाने पोहतात. डॉल्फिन मासा इतर माशांसारखा अंडी घालत नाही, तर तो सस्तन प्राणी आहे. माशांप्रमाणे त्याला कल्लेही नसतात. श्वास घेण्यासाठी मधून मधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते. डॉल्फिन विभिन्न प्रकारचे 32 आवाज काढतो.
डॉल्फिन माणसासारखा मोठमोठ्याने हसू शकतो, ओरडूही शकतो. शिकारीचा पाठलाग करताना तो गुरगुरतो आणि शिकार पकडल्याच्या आनंदाच्या भरात तो म्याऊ असा आवाज काढतो. शत्रूला घाबरवण्यासाठी तो उच्च स्वरात ओरडतो. डॉल्फिन माशाचे श्रवणेंद्रिय फारच तीक्ष्ण असते. आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकांशी एका विशेष प्रकारच्या ध्वनिलहरींनी संपर्क साधतात. पहा, मी आता हा उतारा वाचलेला आहे. तुम्ही पण काळजीपूर्वक वाचला असेल, कारण या उतार्यामध्येच विचारलेले प्रश्न असतात आणि त्यावरच आधारित उत्तर पण असतात. तर प्रश्न क्रमांक 18 आहे, डॉल्फिनच्या बाबतीत अचूक माहिती दर्शवणारा पर्याय निवडा. मग आपल्याला पहा, इथे 4 पर्याय दिलेले, त्यापैकी अचूक म्हणजे बरोबर असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. त्याच उतार्यामध्ये त्याचं उत्तर पण. मग आपण पहा, आता याच्यात 4 पर्याय कोणते दिले? डॉल्फिन मासा अंडी घालतो. डॉल्फिन मासा एकच आवाज काढतो. डॉल्फिनचे श्रवण यंत्र तीक्ष्ण नसते. डॉल्फिनचे तोंड पक्षाच्या चोचीसारखे असते. तर याच्यामध्ये या 4 पर्यायांमध्ये 3 पर्याय हे चुकीचे आहे आणि एकच पर्याय बरोबर आहे. मग आपल्याला याच्यामध्ये पहा, डॉल्फिन मासा अंडी घालतो आहे का रे? तर नाही, वर दिलेलं आहे डॉल्फिन हा मासा अंडी घालत नाही, तिथं दिलेलं आहे वरती, म्हणजे हा पर्याय पण चुकीचा आहे. डॉल्फिन मासा एकच आवाज काढतो का एकच आवाज? तर नाही, तिथं याच्यामध्ये उत्तरामध्ये दिलेले आहे डॉल्फिन विभिन्न प्रकारचे 32 आवाज काढतो, म्हणजे हा पर्याय पण चुकीचा आहे. तिसरा आहे, डॉल्फिनचे श्रवण यंत्र तीक्ष्ण नसते असं दिलेलं आहे, पण आहे का हे? तर नाही, डॉल्फिनचं श्रवण यंत्र हे तीक्ष्ण असते, तिथं दिलेले उत्तरामध्ये, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. मग पर्याय क्रमांक 4 पहा, डॉल्फिनचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते. हा पर्याय बरोबर आहे, कारण डॉल्फिनचं तोंड हे पक्ष्याच्या चोचीसारखं असतं. म्हणून प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतार्यात आला नाही? आता बघा बरं का, याच्यामध्ये 4 शब्द दिलेले, पण उतार्यात आला नाही. याच्यात दिलेले शब्द आता मी आधी वाचते. मीन पहिला आहे मीन, दुसरा आहे पारद, तिसरा आहे उथळ, चौथा आहे विहग. तर मग तुम्ही असं म्हणता की हे 4ही शब्द उतार्यात आलेले नाही, कारण मीन मीन हा शब्द जर जसाची तसा पाहिला तर तो उतार्यात आलेला नाही. पारद पारद हा शब्द सुद्धा जसाची तसा उतार्यात आलेला नाही. उथळ उथळ पण आलेला नाही आणि विहग विहग पण आलेला नाही. पण मीन मीन कशाला म्हणतात? मासा या शब्दाला मीन असे म्हणतात. मग मासे कसा म्हणा की मीन आहे, मग मीन हा शब्द तर उतार्यात आलेला आहे, कारण मासा मासा शब्द आलेला आहे, म्हणजे आपण पर्याय नाही. पारद पारद हा शब्द कशासाठी वापरतात? तर पारद हा शब्द शिकार यासाठी वापरला जातो. मग उतार्यामध्ये शिकार हा शब्द आलेला आहे, म्हणजे हा पण पर्याय नाही. आणि विहग विहग म्हणजे काय? पक्षी पक्षासाठी वापरला जातो. मग पक्षी हा शब्द पण उतार्यात आलेला आहे, कारण डॉल्फिनचे तोंड हे पक्षाच्या चोचीसारखे असते, म्हणून हा पण नाही. मग पर्याय क्रमांक 3 उथळ उथळ हा शब्द आलेला आहे का उतार्यात? तर नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे 20 नंबरचा. डॉल्फिनला सारखे पाण्याबाहेर का यावे लागते? 4 पर्याय दिलेले. शत्रूला घाबरवण्यासाठी, एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, पर्याय क्रमांक 3 श्वास घेण्यासाठी, पर्याय क्रमांक 4 माणसांना भेटण्यासाठी. आपल्या उतार्यात आलेले हे डॉल्फिनला सारखे पाण्याबाहेर का यावे लागते? शत्रूला घाबरवण्यासाठी नाही, म्हणजे हा पर्याय पण चुकीचा. एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी नाही, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. माणसांना भेटण्यासाठी नाही, मग हा पर्याय पण चुकीचा आहे. मग पर्याय क्रमांक 3च राहिला, तो म्हणजे श्वास घेण्यासाठी. मग हे उत्तर एकदम बरोबर आहे, कारण डॉल्फिनला
सारखे पाण्याबाहेर श्वास घेण्यासाठी यावे लागते. म्हणजे प्रश्न क्रमांक 20 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 21 ते 23 साठी सूचना. पुढील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. तर मुलांनो, आपल्याला ही कविता काळजीपूर्वक वाचायची. उतारा जरी साधा दिलेला असतो पण कविता थोडीशी अवघड भाषेत असते. तर मी पहिल्यांदा कविता वाचते. भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई. भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई. जमीन पावन भारतातील ही आमची आई. जमीन पावन भारतातील ही आमची आई. अनेक भाषा अनेक भूषा, अनेक भाषा अनेक भूषा, अनेक सीमा अनेक रेषा. वंदे तरी हा एक नकाशा, वंदे तरी हा एक नकाशा. भिन्न देवळे भिन्न देव पण भेदभाव नाही. भिन्न देवळे भिन्न देव पण भेदभाव नाही. विविध पाकळ्या एक फुलाच्या, विविध पाकळ्या एक फुलाच्या, विविध तारका एक नभाच्या, विविध तारका एक नभाच्या. अनेक धारा एक नदीच्या, अनेक धारा एक नदीच्या. अनेक देवर एक तिरंगा झळकत हारावी. अनेक देवर एक तिरंगा झळकत हारावी. अमंगलाचे तोडून बंधन, अमंगलाचे तोडून बंधन. न्यायनीतीला करून वंदन, न्यायनीतीला करून वंदन. तिथे उभारू नवीन नंदन, तिथे उभारू नवीन नंदन. हीच प्रतिज्ञा घुमवू आम्ही दिशातून काही. भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई. भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई. आता कविता वाचली मी, यावर आधारित प्रश्न आहे. पहा प्रश्न क्रमांक 21. पुढील पैकी विशेषण ना यांची कोणती जोडी कवितेमध्ये नाही विचारलेले बरं का. आपल्याला पहिल्यांदा विशेषण आणि नाम हे माहिती पाहिजे. मग विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आणि नाम म्हणजे काय? तर कोणत्याही दृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात. तर मग याच्यामध्ये कवितेत आली की नाही ती विचारलेली आपल्याला, म्हणून आपण लक्षपूर्वक पाहायचं. पर्याय क्रमांक 1 आहे भेदभाव. विविध तारका पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3 आमची आई. पर्याय क्रमांक 4 अनेक भाषा. तर पहा विविध तारका, विविध तारका हे आपल्या कवितेमध्ये आलेलं आहे. पहा दुसऱ्या पर्यायामध्ये आलेले विविध तारका म्हणजे ही आलेली आहे. मग पर्याय क्रमांक 2 उत्तर नाही. मग आमची आई, आमची आई हा पण शब्द हे पण आलेले त्या कवितेमध्ये, म्हणजे हे पण पर्याय नाही. अनेक भाषा, अनेक भाषा हे पण आलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे पण नाहीये. मग भेदभाव, भेदभाव हा शब्द आलेला नाहीये. ही विशेषण आणि नामची जोडी, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढे पहा प्रश्न क्रमांक 22. कवितेतील वर्णनाशी न जुळणारा कोणता पर्याय आहे? मग आता इथं आपल्याला कवितेत न जुळणारा ते वर्णन, कवितेसाठी आपल्याला ही कविता लक्षपूर्वक वाचायला पाहिजे. मी आधी हे पर्याय वाचते. 1 नंबर, भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. 2 नंबर, अमंगलाचे बंधन न तोडण्याची प्रतिज्ञा सर्वत्र केली. पर्याय क्रमांक 3 आम्ही सारे भारतीय एकमेकाचे बांधव आहोत. पर्याय 4 भारतभूमी आपल्याला वंदनीय आहे. तर पहा याच्यामध्ये न जुळणारा विचारलेला आहे. मग भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. म्हणजे या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे अनेक भाषा बोलल्या जातात. कवितेमध्ये वरून तिसऱ्या ओळीला अनेक भाषा अनेक भाषा म्हणजे हे आहे याच्यामध्ये. मग हा न जुळणारा हा पर्याय नाही. तर 3 नंबरचं पहा आम्ही सारे भारतीय एकमेकांचे बांधव आहोत, हे पण याच्यामध्ये आहे. भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई, म्हणजे
आमचे बांधव आहोत, हे पण वर्णन ह्या कवितेत आलेलं आहे. भारतभूमी आपल्याला वंदनीय आहे, हे पण न्यायनीतीला करून वंदन म्हणजे भारतभूमी आपल्याला वंदनीय आहे, हे पण आलेले आहे. न आलेला पर्याय कोणता आहे? अमंगलाचे बंधन न तोडण्याची प्रतिज्ञा सर्वत्र केली. हे चुकीचं आहे. मग हे या कवितेत आलेलं नाही. कवितेत काय आलेले आहे? अमंगलाचे बंधन तोडण्याची प्रतिज्ञा केलेली आहे, हे वर्णन आलेले आहे. पण इथं यांनी न वापरलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 22 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढे पहा प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आला आहे? मग पहा इथे 4 शब्द दिलेले समानार्थाची. याच्यात कोणता आलेला आहे ते पाहायचं आपल्याला. पण पहिला पर्याय आहे पण, दुसरा पर्याय आहे ध्वज, तिसरा पर्याय आहे प्रदेश, चौथा पर्याय आहे अन्याय. तर याच्यामध्ये पण पण हा समानार्थी आलेला आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 23 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढे पहा 24वा प्रश्न. पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. मग मुलांनो आपल्याला विशेषण म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे, कारण आपण शब्दांच्या जाती शिकलेलो आहोत. शब्दांच्या जाती किती आहेत? तशा शब्दांच्या जाती आपल्याला अभ्यासाला 4च झालेले आहेत पाचवीला. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. तर विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. तर मग इथं वाक्य दिलेलं आहे त्यांनी प्रश्नपत्रिकेत आलेलं आहे. तर 7 3 इंच लांब असतो. मग याच्यामध्ये आपल्याला विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. मग पहिल्यांदा आपण पाहायचं याचं नाम काय आलेले आहे. त्याच्यामध्ये नाम आलेलं आहे कळसाचा ठसा, हे नाम आलेले. मग याच्याबद्दल काय विशेष माहिती सांगितलेली आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. 3 इंच लांब ही विशेष माहिती सांगितलेली आहे. म्हणजे विशेषण आपलं 3 इंच लांब हेच आहे ना. असतो हे काय झालं? क्रियापद झालं. मग इथं पर्याय दिलेले आपल्याला पहा. पर्याय क्रमांक 1 असतो, पर्याय क्रमांक 2 तरसाचा, पर्याय क्रमांक 3 ठसा, पर्याय क्रमांक 4 3 इंच लांब. मग या वाक्यातील विशेषण आहे 3 इंच लांब, म्हणजेच तरसाचा ठसा 3 इंच लांब असतो. या वाक्यामध्ये विशेषण आहे 3 इंच लांब. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न पहा मुलांनो. शेवटचा प्रश्न आहे भाषा विषयातील प्रश्नपत्रिकेतील 25वा प्रश्न हा शेवटचा आहे. पुढील वाक्यातील नाम नसलेला कोणता शब्द पर्यायात आला नाही? नाम नसलेला पहा बरं का. आता आपल्याला पहिल्यांदा नाम म्हणजे काय हे माहिती पाहिजे. मग नाम म्हणजे काय? कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूला आपण नाम असे म्हणतो. मग त्याच्यामध्ये सजीव पण येतात, निर्जीव पण येतात. मग त्यांना जे नाव दिलं जातं त्यांना नाम असे म्हणतात. मग इथं प्रश्न विचारलेला आहे पुढील वाक्यातील नाम नसलेला शब्द विचारलेले. आता वाक्य पहा. मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. याच्यामध्ये नाम नसलेला विचारलेले. मग मुंगी पर्याय दिलेले आहे. 1 नंबर मुंगी, 2 नंबर कीटक, 3 नंबर वसाहत, 4 नंबर समाजप्रिय. तर पर्याय क्रमांक 1 मुंगी. मुंगी हे नाम आलेले आहे. म्हणजे हा पर्याय नाही. कीटक कीटक पण नाम आलेले नामी. वसाहत वसाहत पण नामी. समाजप्रिय समाजप्रिय हे नाम नाहीये. नाम नाहीये म्हणून आपल्याला विचारलेला प्रश्न पण असाच आहे की नाम नसलेला शब्द पर्यायात कोणता आलेला आहे? मग याच्यामध्ये वाक्य दिलेले आहे मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. यामध्ये नाम नसलेला शब्द आहे समाजप्रिय. मग समाजप्रिय हा शब्द पर्याय क्रमांक 4 मध्ये आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. मग 25वा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर आपण आता भाषा या विषयाची सन 2021 ची प्रश्नपत्रिका पाहिली भाषा विषयाची. यामध्ये आपण 1 ते 25 प्रश्न पाहिले. मुलांनो आता दिवस थोडेच राहिलेले. तुम्ही खूप अभ्यास करा. मुलांनो आपण आताच भाषा या विषयाची 2021 ची प्रश्नपत्रिका पाहिली.
तर यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं की भाषा विषयामध्ये 4 घटक आहे, 28 उपघटक आहे. तर आपण रोज ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस कंटाळा आला तरी म्हणी वाचत बसायचं, समानार्थी शब्द वाचायचे, विरुद्धार्थी शब्द वाचायचे, अलंकारिक शब्द वाचायचे. म्हणी हा घटक असा आहे की त्यावर नक्कीच प्रश्न विचारला जातो, पण तो कधीच साधा नाही विचारला जात. तो नेहमी शब्दकोड्यात विचारला जातो. तर आपण एक खेळ म्हणून ते घेऊ शकतो अभ्यास करताना, की आपणच एखादी म्हण घ्यायची आणि वेगवेगळे चौकटी आखायची आणि त्याच्यामध्ये ते अक्षर लिहायचे आणि त्यापासून म्हण तयार करायची. असं जर आपण अभ्यास केला एक हसत खेळत, तर निश्चित त्याचा आपल्याला उपयोग होईल. तर मी माझ्याकडे हा घटक दिलेला होता. 2021 ची प्रश्नपत्रिका दिलेली होती. त्यामध्ये भाषा हा विषय दिला. तर मी माझ्या परीने 25 प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला. मला ही संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा.